हॉल. मी चेतना भट MHJ इन्फोटेकच्या एम्प्लॉईजचं मनापासून स्वागत करते. आत्ताच आपली फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन पार पडली, ती अतिशय सुंदररित्या पार पडलेली आहे. आणि आता वेळ झालेली आहे एम्प्लॉई ऑफ द इयर जाहीर करण्याची. आणि माझ्याकडे रिझल्ट रेडी आहे. या बंद पाकिटात ते नाव आहे, ते मी थोड्याच वेळात जाहीर करणार आहे. आणि मी ते जाहीर करीन, पण ऐका ना, पटकन फुटेज खूप होतंय, पटकन घ्या ना लवकर. काय होतं, टेन्शन आले तर तुम्ही आणखी. अंशुमन विचार यांना नेहमीप्रमाणेच घाई झालेली आहे. नाही तसं नाही, म्हणजे सगळ्यांनाच घाई आहे. तर मी हे पाकिट उघडते आणि आता आपण नाव जाहीर करूयात. एम्प्लॉई ऑफ द इयर अंशुमन विचारे. एकदा जोरदार टाळ्या. अरे काँग्रेट्स करा ना मला. अरे ऐका, अरे 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 माझं अभिनंदन करा ना. अरे अरे करा ना. अरे जळतात माझ्यावर. पण यात एक ट्विस्ट आहे. म्हणजे दिलेलं परत घेताय की काय? एक मिनिट ऐकून घ्या ना, आधीच रिॲक्ट होऊ नका. यात एक ट्विस्ट आहे. म्हणजे या वर्षीचं एम्प्लॉई ऑफ द इयर हे अवॉर्ड आपण दोघांमध्ये विभागून देत आहोत. एकदा जोरदार टाळ्या. एनी गेसेस? ते नाव आहे पंढरीनाथ कांबळे. Sir, please behave yourself, please. मला पण मिळालं. एक मिनिट सर या. मला कोणी करत नाही. कॉंग्रॅच्युलेशन सर. बस ओके. मी काय म्हणतोय, ह्याचा एवढा जय जयकार का? म्हणजे मला कळलेलं नाही. नाही म्हणजे मी मरमर केली, ह्याचं नाव विभागून परत त्यात शेअर करायचं. ह्याने केलंय काय कंपनीसाठी मला कळत नाहीये. अहो मी इतके वर्ष घासले माहितीये का? काय चप्पल घासले मी. चप्पल घासली आहे. ह्याने काय केलं कंपनीसाठी मला सांगा ना. म्हणजे खरं सांगा, म्हणजे मला सांगा, ह्याला कंपनीचं नाव तरी माहिती आहे का? विचारा ना त्यांना. पाडी कांबळे मला सांगा, आपल्या कंपनीचं नाव काय आहे? एम वरनच आहे असं काही नाव माहिती नाहीये. कमाल आहे. बरोबर जाऊ दे. बरं असू दे. आपली कंपनी काय करते तेवढं तरी सांगा. मला पगार देते. कमाल आहे. वा काय करताय? हे काय उत्तर? बरं आपली कंपनी कशाची आहे एवढं तरी सांगा. आगपेटी बनवते आपली कंपनी. आग लावा या माणसाला. काय बोलतोय तो? इन्फोटेक कंपनीला आगपेटीची कंपनी बोलतोय आणि तुम्ही एम्प्लॉई ऑफ द इयर कसं काय अवॉर्ड देऊ शकता? मला कळत नाही. एक मिनिट सर, तुम्ही त्यांना असं बोलू नका. ते आपले खूप जुने एम्प्लॉई आहेत. मग त्यांना काढा, त्यांना सेंड ऑफ करा, त्यांचा पेन्शन द्या, त्यांना ग्रॅज्युटी द्या. अवॉर्ड द्यायची गरज नाही. मी मरमर केली आहे. एक मिनिट असं. तर फ्रेंड्स, माझ्याकडे ही 2 एन्व्हलप्स आहेत, ज्याच्यात या दोघांसाठी बक्षिसं आहेत. ही बक्षिसं वेगवेगळी आहेत, पण मी ती तुम्हाला आत्ता सांगणार नाही, कारण ते सरप्राईज असणार आहे. तर आता तुमच्यापैकी दोघांनी एक एन्व्हलप निवडा आणि मग मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला काय बक्षिसं मिळाली. कोण येतंय आधी एन्व्हलप निवडायला? ऑफकोर्स तुम्ही हा प्रश्न येऊ शकत नाही. मी मरमर केली कंपनीसाठी, मलाच तो चान्स मिळाला पाहिजे. ओके. नाही माझी काही नाही. म्हणजे हरकत. कसं आहे, त्यांना निवडायचंय, पहिले त्यांना निवडू दे. काही माझं म्हणणं नाही. कसं आहे, आणि ज्याच्या नशिबात जे असणार ते त्याला मिळणार. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. निवडा. संपलं. एवढंच. निवडा. हे जे दाखवतेस ना करून ना, तू काय मला चांगलं माहितीये, कळलं ना? तू आतमध्ये काय असतं मला माहिती आहे. अरे सर, जेवणाचा डबा आणू शकत नाहीस तू, आम्हाला काय शिकवतोस? काय सांगतो मला? सर नाही चांगलं माहिती आहे. एक सेकंड, मला याच्यावर बोलायचं नाही, पण हा अधिकार माझा आहे. मी एन्व्हलप निवडणार. निवडा. ए आता एक सेकंड म्हणजे पटकन बोललो मी. थांबा एक सेकंड. ओके. ए नाही. बी. बी नको. बी नको. एक सेकंड.
मी येऊ जरा नाश्ता करून नाही, येऊ. थांबा ना एक सेकंड, थांबा ना एक सेकंड. झालं प्लीज लवकर करा. ए फॉर अंशुमन. येस, ए डन. ए फायनल. नक्की ए फायनल झालंय. येस येस. कांबळे तुम्हाला बी. हा, माझी काही हरकत नाही. आता त्यांनी निवडले ए तर ठीक आहे. म्हणजे बी फॉर कांबळे. काय काय हा, कांबळे. बी कांबळे. बर. काय मी ह्याच्यावर अपेक्षा ठेवू शकत नाही. नाव माहिती नाही, काम काय करतो ते माहिती नाही. ठीक आहे, जाऊ चला. ठीक आहे. आता अंशुमनजी विचारे यांनी निवडले ए एनवलप आणि कांबळे यांच्या वाट्याला आले बी एनवलप. तर आपण आता बघूया कोणाला काय मिळालंय ते. एक सेकंड, पहिलं त्यांचं उघडा, नंतर माझं प्लीज. ठीक आहे, तुम्हाला चालेल. माझं काहीच म्हणणं नाही. विचारे, मी तुम्ही जसं म्हणाल तसं काही माझं म्हणणं नाही. ठीक म्हणजे माझं असं अजिबात कधी म्हणणं नव्हतं की म्हणजे आपलं ठेवावं झाकून. फालतूगिरी करू. नॉर्मल बोलतो. माझं हे काय दाखवतेच तर नाही, दाखवतो. असं माझं कधीच म्हणणं नव्हतं की आपलं ठेवावं झाकून, दुसऱ्याचं पाहावं वाकून. माझं काय, तुमचं बघायचं तुमचं पांड. वा. खूप अति. नॉर्मल बोल प्लीज, तू खूप अति होते. ठीक म्हणजे आहे. एकतर हा, तर हे जे बी एनवलप आहे जे कांबळ्यांच्या वाट्याला आलेलं आहे ते आता आपण उघडूया. आणि आता कांबळ्यांना काय मिळालेलं आहे. ओ माय गॉड, थांबा एक सेकंड. थांबा एक सेकंड. हेच मला पाहिजे. एक नाही एक सेकंड मी सांगतो तुम्हाला. म्हणजे माझ्या डोक्यात बीच होतं, मी पटकन ए फॉर अंशुमन म्हणून पटकन ते बोललो. विचारे तुम्ही ए सिलेक्ट केलं होतं असं नाही केलं होतं सिलेक्ट, पण आता मला बी आहे ना, लक्षात आलं माझ्या की पण मला त्यांना विचारावं लागेल. कांबळे, ऐका ना, त्यांनी बी घेतलं नाही तर- ठीक आहे, माझं काहीच म्हणणं नाही. विचारे, तुम्हाला ते घ्यायचंय ते घ्या. आता ए फॉर कांबळे. मग आता ए फॉर कांबळे. ए फोर कांबळे. काही कुठल्याही लेवलला तो फालतुगी करतोय, काय अर्थच नाही. कांबळे काय अर्थ आहे काय गोष्टीला. बरं तर आता कांबळे यांच्या वाट्याला आलेलं ए एनवलप आपण उघडून बघूया. आणि कांबळ्यांना मिळाले ओ माय हाऊ ऍक्च्युली म्हणजे मला लक्षात आलं ते ए फॉर अंशुमन हेच करेक्ट आहे. ए फॉर अंशुमन हेच करेक्ट आहे. म्हणजे लक्षात आलं माझ्या ते. मी उघडू तुमचं एनवलप. तर कांबळे यांना मिळालेले आहेत 50,000 रुपये कॅश. आणि आता बघूया एक अंशुमनजी. सेकंड. 50,000 म्हणजे केवढे का फार नाही आहेत. ठीक आहे, माझं उघडा. ठीक आहे. तर आता बघूया अंशुमनजी विचारे यांच्या वाट्याला काय आलेलं आहे. अंशुमनजी विचारे यांना मिळालेले आहेत 1,000 रुपये कॅश. काय 1,000 रुपये. नाही 1 लाख असतील होते. 2 शून्य चुकून कमी नाही बोललो. हो, बघा ना 1,000 लिहिलेलं आहे तिथे. मी कसं चुकीचं वाचणार. नाही, हे माझं ऍक्च्युली हे माझं मगाशी मी हेच बोलणार होतो. हे माझं. तुम्ही असं सारखं नाही चेंज करू शकत. आता मी अनाऊन्स केलंय, ह्याला काय अर्थ आहे. का नाही चेंज करू शकत तुम्ही? सारखं ओ माय गॉड हे झालं ते झालं असं बोलता, ते बोलू शकता. मग मी असं बोलू शकत नाही. ते माझं काम आहे, मी अँकरिंग करते. तुम्ही कन्फ्युज होऊ नका ना माझ्यामुळे. तुम्ही पूर्ण बोला ना, अर्धवट कशाला बोलता? मी कन्फ्युज होतो ना. तुम्ही पूर्ण ऐकून घेत नाही माझं. तुम्ही आधीच बोलताय. तुम्हाला बोलण्याची घाई आहे, ऐकण्याची पण घाई आहे. बरं ठीक आहे, काय मी चुकलं असेल, पण हे माझं हे फायनल बी माझं आहे. ओके हा, हे फायनल बी तुमचं आहे. फायनल बी माझं आहे. कांबळे तुम्हाला ए चालेल. ए बी चालेल, बी चालेल, काही चालेल मला. काही ज्याचं काय तुम्ही द्याल तसं. ठीक आहे. तर आता कांबळे यांना मिळालेले आहेत 1,000 रुपये कॅश हा. आणि 1.5 लाखाची स्पोर्ट्स बाईक. एक मिनिट हे 1.5 लाखाची स्पोर्ट्स बाईक म्हणजे मध्येच कुठून आणलं तुम्ही? हो, तर मध्येच नाही, त्याच्यावर लिहिलेलं आहे ना. पण तुम्ही बोलला नाही आधी. तुम्ही बोलायच्या आधीच मला कट केलं ना. तुम्ही ऐकून नाही घेतलं. बोललाच ना डायरेक्ट. आता बोलताय तुम्ही स्पोर्ट्स बाईक. मी बोलणारच होते. तुम्ही हे माझं असं नाही करायचं. अच्छा, म्हणजे मला 50,000 आणि 1.5 लाखाची बाईक. हे नाही, हे माझं. एक मिनिट विचारे, हे बघा विचारे काय चाललंय तुमचं. तुम्ही अशी सारखी आदला बदल नाही करू शकत. पण तुम्ही सारखं मध्येच बोलता, अर्धवट बोलता, मी कन्फ्युज होतो ना. नाही, एक सेकंड, फायनल झाले. ओके हे फायनल. ओके हे प्लीज म्हणजे मी मरमर केली की नाही. मॅडम ठीक आहे, विचारेनं ते हवंय बक्षीस तर ते घेऊ देत. कसं आहे, प्रत्येक माणूस हा आनंदी होणं खूप गरजेचं आहे माझ्यासाठी. आणि माझ्या नशिबात नसेल स्पोर्ट्स बाईक तर त्याला मी काय करू. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे, हरी नाम पांडुरंग फालतुगिरी बंद कर, नॉर्मल बोल. कळलं ना? हे जे काही चाललं ना तुझं, हे बाद झालं. हे खूप अति बोलतोय होतो. बघा त्यांच्यासारखा ना मोठ्या मनाचा माणूस मी आतापर्यंत पाहिलेला नाहीये. हो ठीक आहे. तर आता
अंशुमनजी विचारे यांना मिळालेले आहेत 1000 रुपये कॅश, 1.5 लाखाची स्पोर्ट्स बाईक आणि पंढरीनाथ कांबळे यांच्या वाट्याला आलेले आहेत 50,000 रुपये रोख आणि 25 लाखाची 4 व्हीलर SUV कार. SUV कार तुम्ही मगाशी बोलला नव्हता. तुम्ही अर्धवट तोडलत मला. मी सांगणारच होते. शेवटी म्हणतात ना ज्याच्या नशिबात जे असतं ते त्याला मिळतच. कांबळे वा वा. मी कंपनीसाठी खूप बरमर केले. SUV कार ह्याला कशी काय मला पाहिजे ना. हे माझं 1-2 मिनिटं. हे बघा मी आता एवढे मरमर केल्यानंतर कंपनीने मला दिलं पाहिजे की नाही. 50,000 आणि SUV कार मला आणि 1,000 आणि 1.5 लाख ठीक आहे विचारे. हा माझा ऐकाल ना तर प्लीज ही अदलाबदली करू नका. एक सेकंड तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. नाही ठीक आहे विचारे साहेब. त्यांना काय प्रॉब्लेम नाहीये मला काय प्रॉब्लेम तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे जशी तुमची मर्जी. नाही तुमची मर्जी जशी जी काय असेल ते. तुम्हाला 4 चाकी हवी आहे ना तुम्ही 4 चाकी घ्या मला 2 चाकी ठेवा. शेवटी काय जाताना 4 खांद्यांवर मात्र जायचंय. उद्या तुम्ही जाल मी जाल दोघांनाही 4-4 खांदे लागणार आहे. ठेविले अनंते. वा नंतर वाजू नको थांब करतो म्हणतो तू. आता हे तुमचं फायनल आहे. हे फायनल. एक सेकंड. तर फ्रेंड्स एनव्हलप एक्सचेंज केल्यानंतर अंशुमनजी विचारे यांना मिळालेले आहेत 50,000 रुपये कॅश, 25 लाखाची 4 व्हीलर SUV कार आणि पंढरीनाथ कांबळे यांना मिळालेले आहेत 1,000 रुपये कॅश आणि 1.5 लाखाची स्पोर्ट्स बाईक आणि 1 BHK फ्लॅट. एक सेकंड. 1 BHK फ्लॅट मध्येच कांबळे इथे पण चालू. इथे बघा. एक मिनिट विचारे पूर्ण ऐकून घ्या. आता तरी पूर्ण ऐकून घ्या. यांना 1 BHK फ्लॅट मिळालेला आहे. तुम्हाला 2 BHK फ्लॅट मिळालेला आहे. एकदा जोरदार टाळ्या दोघांसाठी. 2 BHK फ्लॅट मला 2 BHK फ्लॅट मला ना बदलायचं. ओके हे तुमचं फायनल आहे. तर विचारे शेवटी काय हो 1 BHK काय 2 BHK काय 4 भिंतींचे घर वर 1 छप्पर राहावे तयामध्ये. फालतूगिरी बंद करता बाद झाला मस्त. येस 2 BHK फ्लॅट. तर फ्रेंड्स फायनली मी अनाउन्स करते. येस विचारे यांना मिळालेले आहेत 50,000 रुपये कॅश, 25 लाखाची 4 व्हीलर SUV कार आणि 2 BHK. तर पंढरीनाथ कांबळे यांना मिळालेले आहेत 1,000 रुपये कॅश, 1.5 लाखाची स्पोर्ट्स बाईक आणि 1 BHK फ्लॅट. पण या फ्लॅटचं लोकेशन आहे नरिमन पॉइंट. माझं कुठे आहे. माझं कुठे आहे. काय सांगा ना काय कुठे सुटिया गाव. सॉरी विचार. कुठे सुटिया गाव. एक सेकंड मला एक सेकंड नाही एक्सक्यूज मी बोलतो. एक्सक्यूज मी है ना म्हणजे 1 BHK फ्लॅट नरिमन पॉइंट व्ह्यू आणि मला सुटिया गाव. हे सुटिया गाव काय मला पटलेलं नाही. एक सेकंड ऍक्च्युली नाही हे माझं आहे सगळं. ते माझं आहे. नाही बघा मी कंपनीसाठी खूप 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 बरोबर केले. मी खूप बरोबर केलं. मला पाहिजे नाही हे 1 BHK चाललं. मला मी नरिमन पॉइंट मला मेन लोकेशन पाहिजे. मी बरोबर केलंय आणि काय केलंय नाव सुद्धा माहिती नाहीये. कंपनी काय करते ते माहिती नाही मला. माझं एक मिनिट थांबा. विचारे साहेब तुम्ही राहा तिकडे नरिमन पॉइंटला. मी माझ्या सुटिया गावात माझ्या सुटिया अगदी आनंदाने मी घालवेन. मी राहीन तिकडे सुखाने. ठीक आहे तुम्ही राहा नरिमन पॉइंटला. पण हे सुटिया गाव आलं कुठे. सुटिया गाव मरीन ड्राईव्हला साऊथ मुंबईमध्ये. एक मिनिट साऊथ मुंबईला सुटिया गाव हे काय मला कळलेलं नाहीये. साऊथ मुंबईमध्ये मरीन ड्राईव्हला एक मोठी उंच बिल्डिंग झालेली आहे नवीन. त्याचं नाव आहे सुटिया विलेज आणि तिथे कांबळे तुम्हाला फ्लॅट मिळालेला. एक सेकंड सुटिया गाव बोलला तुम्ही ना. सुटिया गाव विलेज कुठे आता. गाव तुम्हाला कळण्यासाठी बोलले पण ती बिल्डिंगचं नाव आहे सुटिया विलेज. हरकत नाही.
ठीक आहे, हरकत नाही, पण आपण लवकर भेटू. जवळ आपण अगदी शेजारी शेजारी येता जाताना हाक मारू. विचारे नमस्कार. वा वा. हरकत नाही. एक मिनिट, शेजारी म्हणजे नरिमन पॉइंट आणि मरीन ड्राईव्ह असं शेजारीच नाही. एक मिनिट, ते शेजारी नरिमन पॉइंट मुंबईतलं नरिमन पॉइंट नाहीये. बिहार मधल्या एका बक्सर या गावातली बिल्डिंग झाली आहे मोठी, त्याचं नाव आहे नरिमन पॉइंट व्ह्यू. तिथे विचारा तुम्हाला फ्लॅट मिळालाय. कॉंग्रॅट्स. तुम्ही सिलेक्ट केलं होतं. तुम्ही सांगायचं मला द्यायचं, आता फसवायचं नाही आहे काय. गाव कधी असतं काय. एक मिनिट, मी फसवलेलं नाही. तुझ्या नळाला पाणी येणार नाही. त्या सुवासला ओसी मिळेल, तुझ्या बिल्डिंगला ओसी मिळणार नाही. सांगू साव्यामधून लिफ्ट बंद होईल. विचारे ऐका ना. तुला ऐका विचारे. थँक्यू कांबळे. मला सांगा आता काय करायचंय आपण. म्हणजे आता काय तुम्ही म्हणाल तसं, जे भगवंताने ठरवलंय तसं आपण करू. आपण वा वा वा. मग मी एक काम करते, तुम्हाला 500 रुपये देते आणि हे सगळं मी ठेवून घेते. तुमची काही. वारे वा, 500 रुपये देते. अरे वा वा वा, कडक परफॉर्मन्स, कडक. बघा हा सर असे काय म्हणतायत. सई लय झाक झाला परफॉर्मन्स. खूप मजा आली. मला असं वाटलं की पॉवर पॅक्ड परफॉर्मन्स होता. पार्शल मी थोडीशी आहे, पण माझ्या भावाने खरंच सुंदर लिहिला होता हा ॲक्ट. अतिशय सुंदर लिहिला आणि तुम्ही त्याला अतिशय योग्य न्याय दिलात. पॅडीदा, अंशुमनदा, म्हणजे काय बोलू. तुम्ही मातीत मुरलेले खेळाडू आहात आणि आज न बोलताही तुम्ही 2 अख्खी वेगळी कॅरेक्टर्स उभी केलीत. सिच्युएशन तीच होती, पण त्याच्यातून आम्हाला किती क्वालिटीज या कॅरेक्टर्सची शॉर्टकमिंग्स आणि क्वालिटीज कळू शकत होती. इतकी सुंदर ती झाली. मस्त झाला परफॉर्मन्स. झाक. खूप मजा आली. अमेझिंग. लई झाक. प्रसाद दादा. चेतना, यू कॅन बिकम अ व्हेरी गुड अँकर. मी तुला सिरियसली सांगतो. म्हणजे जितकी तू उत्तम अभिनेत्री आहेस, तितकी चांगली तू अँकरही होऊ शकतेस, हे या स्किटमधनं जाणवलं. फार मजा आली, खूप मजा आली. सर्व दृष्टीने उत्तम परफॉर्मन्स होता. लिखाण, परफॉर्मन्स, गिव्ह अँड टेक, टायमिंग आणि शेवटपर्यंत त्यातली उत्सुकता संपली नाही की आता काय होईल, आता हे झालं, आता ह्याच्या पुढे काय होईल, त्याच्यापुढे काय होईल. त्यामुळे लिखाणाला पण 100 मार्क आहेत. क्या बात आहे. बस वा वा, व्हेरी गुड. अंशू, कायम एक गोष्ट लक्षात ठेव, जो कायम करतो घाई, देव त्याला संकटात नेई. जो कधीही करत नाही घाई, त्याला जुजबी देते सई. राजेश दादा, तुम्हाला कसा वाटलाय हा ऍक्ट. पहिल्यांदा सॅल्यूट करतो प्रसाद खांडेकरला लेखनासाठी. म्हणजे मी स्वतः विनोदी लिहिणं हे किती कठीण आहे हे आम्ही भोगत असतो. आणि खरं एवढं सुंदर कन्सेप्ट आणि सुंदर लिहिलं होतं. त्याच्यात एक पॅथॉस पण होता, नुसतं हसवणं नव्हतं. म्हणून मला ते जास्त आवडलं. म्हणजे विस खांडेकरानंतर तूच एक विस्मयचकित करणारा खांडेकर आहे. पण एकदा जोरदार टाळ्या तिघांसाठी. सुपर परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. आज ना हद्द झाली. आज हद्द झाली. 7:30ची वेळ दिली होती मी माझ्या व्याह्यांना. 7:30 वाजून उलटून 30 सेकंद उलटून गेले. माझ्या व्याह्यांची काही इथे अजून खबर नाहीये. मला ना संताप होतो या गोष्टीचा. दुसरा कोणी असताना मी लग्न मोडून टाकलं असतं, पण काय करणार. मी लग्न मोडायचं ठरवलं तर माझी मुलगी पळून जाईल त्यांच्या मुलाबरोबर. मग त्याच्यापेक्षा विचार केला आपण 4 अक्षता टाकूया आणि लग्न उरकून टाकूया. तर यांच्या नवीन हौशी आम्हाला नव्या पद्धतीनं लग्न करायचंय. काय तर म्हणे लग्नात दोन्ही व्याहींनी जोडीनं नृत्य करायचंय. जोडीनं नृत्य, तेही तालीम करून. अरे मी मराठी विषयाचा प्राध्यापक निमेश कुलकर्णी.
आणि मी तालीम करायची तेही नृत्याची त्या माणसाबरोबर अजिबात नाही. वल्लव रे नकवा वल्लव वल्लव, ए वल्लव रे नकवा वल्लव वल्लव, वल्लव रे नकवा वल्लव वल्लव. कर बाला टायमान आलो का नाही? बाला? मी बाला? मला बाला वगैरे म्हणायचं नाही अजिबात. बाला नाही तर काय मधुबाला बोलू? हो, बालाही म्हणायचं नाही आणि मधुबालाही म्हणायचं नाही. अहो, ठरवलं तर बाळ होतील असं मुला मुलींना शिकवतो मी कॉलेजमध्ये. तुम्ही मला काय बाळ म्हणता? आणि हे जे तुम्ही म्हणताय ना, तुम्ही टायमात आलात, उशिरा आलात तुम्ही. हा, 1.5 मिनिटं, तब्बल 1.5 मिनिटं उशीर झालाय तुम्हाला. आणि उशीर म्हणजे उशीर असतो, मग तो 1.5 मिनिट असू दे नाहीतर 1.5 सेकंद असू दे, उशीर असतो. अरे उशीर तर देवाला पण होतो. हा, माणसं जन्माला घालताना देवाला पण उशीर होतो ना, 2-4 दिवस पुरा माग. हे पुलंचं वाक्य आहे ना? पुलंचं नाही, मग विनया परुलेकरचं आहे. कोण विनया परुलेकर? अरे विनय परुलेकर, मला व्हॉट्सअपचे सगळे मेसेजिंग करतो तो. अरे नका रे त्या व्हॉट्सअप मध्ये अडकू. जे पुलंचं आहे ते पुलंचं म्हणा, नको त्यांचं पुलंचं नका म्हणू तुम्ही. कळलं का तुम्हाला? पुरं झालं ना आता. अहो नका. हो, आपण इथे डान्स करायला आलोय ना. डान्स नाही, नृत्य. नृत्य ते काय असतं? माझ्या पोरानं मला सांगितलं नाही. माझा पोरगा मला म्हणला माझ्या सासऱ्यासोबत डान्स करायचा आहे. मी त्याला म्हणलं सासऱ्यासोबत काय, मी सासूसोबत पण डान्स करीन. तुम्ही कशाला माझ्या बायको बरोबर नृत्य करणार, तेही मी असताना? मला हे कळत नाही, तुझं ऑब्जेक्शन कशावर आहे? मी तिच्यासोबत डान्स करणार याच्यावर की तू असताना डान्स करणार याच्यावर? मी सगळं वेगळं वेगळं पण करू नाही, काही गरज नाही. जे ठरलंय तेवढंच करायचं आपण. या, तेव्हा कसं होणार आहे माझं? मग ठीक आहे ना, एवढं काय त्यात हॅवी हॅवी? आता हे काय नवीन हॅवी? अरे माझा पोरगा तुझी पोरगी, आपण दोघे कोण झालो? हॅवी. व्याही असतं ते, व्याही. साधारण भाषेत व्याही म्हणतात त्याला. हॅवी? आता शब्द जाम हॅवी जात ना मला, म्हणून मी बोलला हॅवी. तुम्हाला नाही करणार, आपण नृत्य करायला सुरुवात करूया का? अरे पण तो डान्स शिकवणारा कोरिओग्राफर कुठे आहे? मग तुम्ही बोलवलं होतं ना त्याला. बनताय बम्बाई लोग भाई, आपण आया है भाई, आपण है ना भाई, भाई ये ना, ये दे भाई. मी आलो, मी पाहिलं, मी स्किट मध्ये घुसलो आणि करिअर केलं माझं. आता कॅरेक्टर पकड. ये भाई बच्ची बनताय बम्बाई लोग, चल ना भाई, नाचते ना भाई. सासरा जाम भारी आहे रे. तो क्लासिकल बोलतो, हा डॅन्सिकल बोलतो. मला पण काहीतरी म्युझिकल बोलावं लागणार. हे वाजव रे. काय चाललंय इथे? मी माझ्या मुलीच्या लग्नात जे नृत्य करायचं त्याची तालीम करतोय. तुमच्या हे मिरवणुकीत नाचायला आलेलो नाहीये मी. ये बम्बाई बाय, सॉरी या का, ते म्युझिक वाचला ना आपल्याला कंट्रोल होत नाही. मी काय बोलतो, आपण डायरेक्ट डान्सला सुरुवात करायची काय? हे बरोबर आहे. म्हणजे मी तुम्हाला ना काही बेसिक गोष्टी सांगतो. नाही मला माहिती आहे ते सगळं. मी येतो मग. नाही नाही बाय मी सांगतो तुम्हाला, काय नसतं डान्स बिन बाय, सोपा असतं रे बांटाय लोक. काय लागतं म्हणजे डान्स साठी ना बाई थोडा ना कॉन्फिडन्स लागतो. आणि ना असं रिदम ना यायला पाहिजे, रिदम आला पाहिजे. रिदम नाही कसं आहे, हे भाला काय टेन्शन घेऊ नका, कॉन्फिडन्स आपल्याकडे भरपूर आहे. हा एकदम स्टॉक मध्ये भरलेला आहे. हा पण ते रिदमचा म्हणशील तर जरा प्रॉब्लेम आहे. काय आमच्या गल्लीत फक्त शिदम आणि कदम आहे, रिदम कोणच नाही. लेट मी एक्सप्लेन. नाही लेट मी आयलं, हे उगाच आपला मोठेपणा कर. रिदम म्हणजे कोणी व्यक्ती नाहीये. रिदम म्हणजे रिदम आलो आलो असं म्हणून कोणी येणार नाहीये. रिदम म्हणजे ताल. म्हणजे बघा, धा दिन दिंदा, धा दिन दिंदा, धा तीन तिंता, ता तीन दिंदा. अच्छा असं? हा, मग ते काय असतं ते? धनक तताने 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 धनक तताने 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 धनक तताने तताने तताने. नाही नाही बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. तोही एक प्रकारचा रिदमच आहे, फक्त तो लोककलेचा आहे आणि मी जो सांगितला तो शास्त्रीय कलेचा आहे. अच्छा, म्हणजे हा सावत्र आवशीचा आहे, तो सख्या आवशीचा आहे.
बरोबर, तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेनुसार योग्य विभाजन केलेलं आहे. थँक्यू म्हणताय. मला ना यांच्यावर चिडायचं नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही गाणं सांगा, त्याच्यावरच्या स्टेप सांगा, मी घरी जाऊन त्याची प्रॅक्टिस करतो आणि थेट लग्नात नाचतो मी. बंटाय आता कसा बोलला तू, कामाची वार्ता केली की नाही. बाई मी तुम्हाला गाणं ऐकवतो, आपण तो निवडलाय तो इथे थांबा का तू. बाई नीट ऐका का. 1 2 3 स्टार्ट. सुटेल का रे हात दोस्तीचा, नाही 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 नाही. हे तुटेल का रे वादा यार, नाही 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 नाही. ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही काय नाही असंच आहे ते. नाही 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 नाही. अहो अशुद्ध मराठी आहे. तिथे नाही 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 असं असायला हवं, तरच मी याच्यावर नृत्य करेन. अरे हवी चालतं रे असं सगळं. असं कसं चालतं? हा मग नाही नाही. अरे तसं कधी कधी तू पण अशुद्ध बोलतो. मी काय बोलतो? मग मी अशुद्ध बोलतो? वाय मी अशुद्ध बोलतो? कधी बोलतो मी अशुद्ध? तू बोललास ना. काय? हे बघ, तू कधी कधी बोलतस ना, न होत हे जर शुद्ध आहे तर मग होत हे अशुद्ध कसं काय? वा वा आहे का नाही? काय वा, हे परत पुलंचंच वाक्य आहे. अरे कोण आहेत पुलं? अरे विनय परुलेकरचं वाक्य आहे. अरे कोण आहे विनय परुलेकर? कोण आहे विनय परुलेकर? अरे तो जाम दर्दी शायर आहे. बोल. हा मग शायर आहे? हा मग काय? अरे त्याची शायरी मी व्हॉट्सअपवर ऐकतो ना सगळी. भावा ऐकव ना, भावा ऐकव ना. आता माहोल बनलाच आहे तर ऐकूनच टाकतो. ऐसे माहौल में दवा क्या है दुआ क्या है. वाह वाह वाह. ऐसे माहौल में दवा क्या है दुआ क्या है. जब कातिल खुद आके पूछे इचा आसला हुआ क्या है. दर्द आहे बाबा, दर्द 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 दर्द. एक मिनिट, कसलं दर्द? चासला हा शब्द सोडला तर बाकी सगळी गुलजारांची शायरी बोलले ते. ही गुलजारांची शायरी आहे. अरे कोण आहे गुलजार? अरे विनय परुलेकरची शायरी आहे ही. कोण आहे? तो स्वतःचा पण काही लिहितो की नाही, का दुसऱ्यांचा चोरतो? लिहितो ना. काय? अरे आज सकाळी त्याचा सुविचार ऐकला मी. भावा ऐकव ना भावा. मग ऐका. जगी सर्व सुखी असा कोण आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना, विचारे मना तूच शोधून पाहे. वा वा, एक नंबर. हा भाई, वा नका बोलू हो. त्या माणसाची जीभ कशी झडत नाहीये. स्वतःचा म्हणाल रामदास स्वामींचं आहे हे. 400 वर्षापूर्वीच चोरून स्वतःच्या नावावर खपवतो नालायक कुठला. तुम्ही नृत्य शिकवा मला. अरे बंटाय कामाचा असं पटापट बोलायचा, 4 घंटे टेप बसवायचे आपल्याला बाबा. तुम्ही शिकवलं. आता मी तुम्हाला पहिली ओळ सांगतो, त्याच्यावर आपल्याला करायचं आहे. कळलं? सोपं आहे एकदम. कसं आहे पहिली ओळ? काय? तुटेल का रे हात दोस्तीचा. नाही नाही, सुटेल का रे हात दोस्तीचा अशी ओळ आहे. भावा तू आता मला शिकवणार? भाई मी तुला टेप दाखवतो, ती टेप बघ ना, पुढची टेप भारी आहे. पण वर्डिंग चुकत. अरे वर्डिंगला लय वेळ आहे भाई, वर्डिंगला लय टाइम आहे. अरे आपला तो चुवा डीजे वाला तो रेकॉर्डिंग लावणार आहे बाबा. चुवा? अरे हा काय चुवा बसलाय तो. हा चुवा? हा मग तो टाइमावर लावणार रेकॉर्डिंग. भाई तू टेप बघणार, लय भारी टेप आहे. हे काय टेप? काय टेप? अरे टेप टेप स्टेप आहे ती. और तुम्हाला एकमेकांची भाषा कळते? हे कुठलं वाङ्मयीन जग आहे? मला काहीच कळत नाहीये. मला नाही कळत आहे हो, ही कुठली भाषा आहे. मग तू पण आमच्यासारखा वांग ना. अरे नको रे. मी सांगतोय ना, पुढची टेप बघा, एकदम सोपी आहे. एकदा या तुम्ही दाखवतो, एकदम सोपी आहे. तुटेल का रे हात दोस्तीचा. नाही 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 नाही, एकदम सोपं आहे. डोक्यात ठेवा, फिट करा. सॉरी, मी हे करू शकत नाही. का? काय झालं भाऊ? मला हे पटलंच नाही ना. अरे भाई प्रॉब्लेम काय तुला? तुम्ही लेखकाचं म्हणणंच बदलताय. त्याचं म्हणणं काय? सुटेल का रे हात दोस्तीचा. नाही 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 म्हणजे नाही सुटला पाहिजे. तुम्ही हे असं काहीतरी दाखवताय त्याच्यावर. तो हात नाही सुटला पाहिजे हे त्याचं म्हणणं आहे. ये शानपत्ती, ये शान्या, तू ना उगाच तुझा डोका चालू नको. मी नाला सोपार ना उगाच तिकीट काढून नाही आलो इथे. कळला ना? तुम्ही चिडा पण जे म्हणणं आहे ते आहे, ते सत्य आहे. कळतंय का तुम्हाला? यार भाई याला समजाव यार. हॅवी मी समजावतो, तू टेन्शन घेऊ नका. बघ अरे हे बाला, अरे असं काय करतो? तो कोण माणूस आहे? कोण आहे? हा मास्तर आहे तो. त्याचा मास्तर बघ. हे एलिमिनेशन नसतं ना, म्हणून हा सगळा माज आहे. हे असे पंचेस घ्यायची रिस्क आपण घेतो. याला नाहीये एलिमिनेशन नाही. कारण अरे शिक्षक आहे तो. अरे भावा आपण पण शिक्षकांना डान्सचा, आपण किती लोकांना मोठा केलाय. आपण एवढा चांगला सांगतो तर हा बघ ना बाई, शांतपत्ती करून कठीण कठीण शब्द बोलतो आपल्या समोर बाई. आणि कवरा बोललास त्याला. मग बघ कसा आरण्यासारखा दिसतंय तर. मी अडाणी, मी अडाणी.
मी अडाणी? अरे भाई तू अडाणी आहे, तुला 10 वेळा सांगून कळत नाही काय भाई? तू अडाणी आहे, तुला कळत नाही. एक सोपी स्टेप शिकवली यार, तू तेवढी पण करू शकत नाही ही यार. चुकीची आहे, मी तेच सांगतोय. अरे भाई हा रडवे आहे रे तुझ्या हॅवी. तुम्ही दुसरं शिकवा ना काहीतरी, दुसरं शिकवा ना. ठीक आहे भाई, दोन मिनिटं दे. हा सोपं करून टाकूया आपण. पहिलं ते हात पकडायचं आम्ही जे मागाशी केलं नाही ते तिथपर्यंत सेम आहे का? त्याच्या पुढे जे नाही ना तिथे तुम्हाला दोघांना मान हलवायचे. कायलाय? एकदम सोपं आहे, मान हलवायचे. ओके, मान हलवायचे. सोपं आहे. बॉस कमॉन बॉस, एनर्जी चल. म्युझिक. सुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 नाही. हे सुटेल का रे वादा यार नाही 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 नाही. ही दोस्ती सुटायची भावा कडक बनताय. काय एनर्जी लावले, एक नंबर एनर्जी. हीच एनर्जी पाहिजे भाई, एक नंबर. कुठली एनर्जी लावली? अहो तुम्ही मला सोडलत का? नुसतं बोललाय सर. मी काय बोलतो, हीच एक्साइटमेंट पाहिजे, हीच एनर्जी पाहिजे. हे भावा उठ ना भाई, बनताय लगेच करून टाकायचं. अरे उठ ना भाई. मी नाही करणार. अरे भाई मला हे नृत्य करायचंच नाहीये. अरे सोपी टेप आहे. मला नाही करायचं. तुम्ही नाही करायचं. तू खड्ड्यात गेला, तुझी मुलगी खड्ड्यात गेली, तुझा मुलगा खड्ड्यात गेला, मी लग्न मोडलं. वा एक नंबर तुमचा परफॉर्मन्स एकदम हेवी झाला. बघूया सरपंचांचं काय म्हणणं आहे. अलकाताई. निमिष, खूप छान परफॉर्मन्स. म्हणजे अगदी काही तत्त्व असलेला सिन्सिअर डिसिप्लिन प्रोफेसर खूप छान सादर केलास. तुझी एनर्जी आणि तुझ्या परफॉर्मन्समध्ये खूपच प्रगती होत चालली आहे. सनी आणि बनेचं कौतुक करावं लागेल एनर्जीसाठी. बने, मला असं वाटतं की आता ह्यावेळी आपले डिरेक्टर प्रोड्युसर पुढच्या सीझनला तुला सपोर्टिंग सोडून मेनमध्ये घेतील असं वाटायला लागलं आहे. खूप छान करतोयस बने. आणि एकंदर स्किट खूप अगदी एनर्जेटिक, चांगलं वाटलं. जाणून घेऊया अलकाताई किती मार्क्स देत आहेत. 10 गुण मिळालेले आहेत. मकरंद दादा. मला असं वाटतं अशा पद्धतीचं जेव्हा प्रहसन असतं, दोन विरुद्ध व्यक्तिरेखा जेव्हा असतात त्यावेळी त्यांनी एकमेकांमध्ये एक केमिस्ट्री डेव्हलप करायला पाहिजे, ॲक्शन रिॲक्शनची. चांगला नट माझ्या दृष्टीनं कोण जो उत्तम रिॲक्ट होऊ शकतो तो चांगला नट. तर ती केमिस्ट्री तुमच्यात जुळली असती तर ह्याला आणखी जास्त मजा आली असती. बने नेहमीप्रमाणेच येतो आणि नाचतो आणि फार दाद घेऊन जातो. आजही त्यांनी खूप उत्तम सादरीकरण केलं. पण विशेष कौतुक आज सनी भूषणचं. तू फार छान काम केलंस, मला आवडलं. आणि सरपंच, तुम्हाला हा आजचा कॉमेडीचा मुकाबला कसा वाटला? हा हास्याचा आखाडा आमची ऊर्जा सातत्याने वाढवत ठेवतो आहे, हे आम्हाला इथं नमूद करणं महत्त्वाचं आहे. इतर कुठल्याही गोष्टीकडे जेव्हा लक्ष जात नाही माणसाचं, शेजारी फुटाणे ठेवलेत का, बिस्किटं ठेवलेत का, चॉकलेट ठेवलेत का, ह्याच्याकडे जेव्हा लक्ष जात नाही त्यावेळी ती सादरीकरणं अतिशय मनापासून केलेले असतात असं आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं. गावकरीसुद्धा हसत खेळत बसलेले आहेत. कुणी पेंगलेलं नाही, यंगलेलं नाही, झिंगलेलं तर त्याहून नाही. म्हणजे मला नेहमी असं वाटतं, रिकाम्या बाटलीनं नशा येत नाही आणि मैताच्या भाषणाला हसा येत नाही, असं इथं घडत नाही आहे. इथे जरा वेगळा प्रकार आहे. आणि आम्ही सरपंच असोसिएशन म्हणून जो आनंद घेतो आहोत, खरंच आम्हाला फार मनापासून आनंद झालेला आहे. सगळ्यांना शुभेच्छा. त्या चष्म्यावाल्याचं उद्या आहे, तो पण चांगलं करीलच, तो मधनं आदनं चांगलं करतो. तर त्याच्यामुळे आपला एक असा डोळा असतो, कोण नेमकं चांगलं करीन, कोण काय करील, अशी एक उत्सुकता आपल्या सगळ्या आखाड्यामध्ये असते. आणि हीच या आखाड्याची गंमत आहे. पुन्हा प्रेरणास्थानसुद्धा आहे, तिथं बसलेले ते सुद्धा दणकून सगळं वाजवितात. तर मला असं एक वाटतं की आजच्या ह्या जोरदार परफॉर्मन्सला आपण दणकून एकदा वाजवाच. वेडे माडे तीन म्हणत वेडसर आले धावून, आतरंगी वल्लींचे हे धुमशान घ्या हो तुम्ही पाहून. वेडे माडे तीन म्हणत वेडसर आले धावून, आतरंगी वल्लींचे हे धुमशान घ्या हो तुम्ही पाहून. वाड्यावरची वरात हाय बिना ढोल ताशा, कुणी म्हणे फारस तीन पिशाचा तमाशा. या खुळ्यांचा नाद कुणी करायचा नाय नाय नाय.
यांचं करायचं 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 काय यांचं करायचं 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 काय यांचं करायचं 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 काय यांचं करायचं 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 काय. अहो मी काय म्हणते, हे पोपटराव वाड्यात आहेत ना, पटकन त्यांना वाडा विकून टाका, म्हणजे मी लगेच हनीमूनला जायला मोकळी. अहो आता मग अशी घटस्फोटाच्या वार्ता करत होता, आता लगेच हनीमून नाही. घटस्फोट तर मी घेणारच आहे, पण हनीमून वरून आल्यानंतर. काय हनीमूनला जायचं माझं आधी ठरलंय ना. मला तर बाई हा वाडा विकून त्यातून येणाऱ्या पैशातून मस्तपैकी फिरायला जायचंय. काश्मीरच्या थंडीत बर्फावर स्केटिंग करायचंय, लोळून लोळून बर्फाचा उकरून उकरून खायचा. शिमला शिमलाला जाऊन पावसात भिजायचंय, मक्याच्या कणसावर ताव मारायचा. गोव्याच्या बीचवर जाऊ पवायचंय, खेकडे आणि मासे तळून खायचे. अरे या बाईला काय भस्म्या झालाय काय, जिकडे जाईल तिकडे खायचंच सुचतंय. नाहीतर काय. अरे फिरायला तर मी जाणार आहे, मी ताजमहलला भेट देणार आहे. हा ताजमहल ताजमहल तो बघायला समजत आवडत. बघायला नाही जाणार आहे, मग ते चटई टाकणार आणि झोपणार आहे मी. मला शहाजहानचा इगो हट करायचा आहे. अहो पण तुम्ही एवढं फिरणार म्हणताय, या वयात जमणार आहे तुम्हाला? तुम्हाला काय वाटलं आम्ही म्हातारे आहोत? एक वेळ हे झाले असतील म्हातारे, पण पोपट जरा माझ्याकडे बघा. आजही वाडा विकत घ्यायला आलेली माणसं मला विचारतात, अहो तुमचं लग्न झालंय का? माझं लग्न झालं का तुम्हाला काय विचारतात? तुमचं म्हणजे माझं लग्न झालंय का असं मला विचारतात. आजही लोकांना मी यांची मुलगी वाटते. हो मुलगी वाटते, सयामी तिळ. अरे मी आजही रस्त्याने जायला लागलो ना तर बायका माझ्याकडे वळून वळून बघतात. हे तुम्हाला कसं कळतं? त्या माझ्याकडे वळून वळून बघतात की नाही हे मी त्यांच्याकडे वळून वळून बघत असतो. म्हणूनच लागलाय हा पट्टा, साखळी बांधून ठेवायला पाहिजे. त्याची रूपावर जळते बघा माझ्या. अगं बाई हे का रूप आणि यावर का चढायचं? हे पोपटच सांगतील कोण कोणापेक्षा सुंदर दिसतात. ठीक आहे पोपट, माझ्याबद्दल मत नोंदवण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची, मला वाईट बोललेलं माझ्या विरुद्ध बोललेलं मला चालत नाही. आता बोला. पोपट मलाही चालत नाही, आता सांगा. आता काय सांगणार? सांगणार मी सांगणार. तुमच्या दोघांची जोडी म्हणजे अमिताभ जया. साला एक मिनिट. साला या जयांगी मोठेपणा मला यातना कठीण साला. तुमच्या दोघांची जोडी म्हणजे दिलीप कुमार सायराबानू. भाई कोई तुमच्या दोघांची जोडी म्हणजे अजय अतुल. झालं चिन 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 चिंगाट उरत होते धडधड लाली गालावर आली आणि अंगात भरले वार ही फिरतीची बाधा झाली. आता अधीर झालो या, आता बधीर झाला या. आम्ही तुम्हाला अजय अतुल दिसतो? अजय अतुल दिसतो? अरे मी आजही थुलथुलीत आणि तुलतुलीत आहोत. नाही म्हणजे तुम्ही अजय अतुलच्या गाण्यासारखी एकदम एनर्जेटिक आहे. मेंटेन कसलं मेंटेन ठेवलंय अजून पण तुम्ही एकमेकांना. मग ते माझ्यामुळे मी यांना चांगलं खाऊ पिऊ घालते ना म्हणून. पण तुम्हाला सांगू का, या माणसाच्या अंगात अजिबात ताकदच नाहीये. देवाने जी काही ताकद दिली ती हिलाच दिलेली आहे, फक्त बुद्धी द्यायचा विसरला. गप्प बसा, गप्प बसा. तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे मी. तुझ्यापेक्षा मी हुशार आहे. ठीक आहे ना, ठीक आहे. हे पोपट सांगतील कोण कोणापेक्षा जास्त हुशार आहे ते. पोपट सांग, आहे की नाही मी हुशार? अदेख हुशार, अदेख हुशार, अदेख हुशार. अहो मेद बघून नाही हो, मेंदू बघून ठरवतात हुशारी. माझंही तेच म्हणणं आहे हो. हिच्याकडे फक्त बळ आहे, बुद्धी दिलेलीच नाहीये. बुद्धिबळ आपण बुद्धिबळ खेळूया, म्हणजे लगेच ठरेल ना कोण कोणापेक्षा हुशार आहे ते. नाही मी सांगतो ना, तुम्ही हुशार आहे. बघितलं म्हणजे मी मूर्ख आहे? नाही तुम्ही हुशार आहे. म्हणजे मी मूर्ख आहे. तुम्ही हुशार आहे. म्हणजे मी हुशार आहे. नाही तुम्ही मूर्ख आहे. म्हणजे मी हुशार आहे. तुम्ही मूर्ख आहे. दोघांना काय मूर्ख? खेळा बुद्धिबळ आणि आपली हुशारी ठरवा. चल घेऊन बघा. तुम्ही आमचे परीक्षक. ठीक आहे. हे घ्या. एक मिनिट तू आधी मला सांग, तुला पांढरी प्यादी हवी आहेत की काळी प्यादी? मला अर्धी पांढरी अर्धी काळी. अशी अर्धी काळी पांढरी घेऊन नाही खेळत बुद्धिबळ. पोपट
तुम्हाला काय कळतं बुद्धिबळातलं? तुम्हाला काय वाटलं आम्ही अजून इटी दांडू पाशीच तटलोय वय? आम्ही बी खेळतो बुद्धिबळ. मग खेळा ना. बुद्धिबळ तिघात मग काय झालं? आम्ही मारलेले प्यादे असे उचलायचे, मध्ये लावायचे आणि खेळायचे. चले, तयार आहेस तू? माझ्या घोड्याची चाल. येऊ द्या. घोडा 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 माझ्या घोडाने तुझा साबण मारला. यस, प्याद मारलेला आहे. असं कसं मारला? अहो घोडा अडीच घर चालतो, तुम्ही सरळ चालवलं ती बी इतकी घर. पोपट घोडा कोणाचा आहे? तुमचा. मी चालवणार तसाच तो चालणार. चले, तुझी चाल. आता हा हत्ती तुमचे 2 प्यादे मारणार. अरे बाबा, माझे हत्ती तुमचे 2 प्यादे अहो एका वेळेस एकच प्याद मारता येतो. हत्ती कुणाचा आहे? तुमचा. हो, जगातला सगळ्यात शक्तिमान प्राणी. तो एका वेळी 10 प्यादे मारू शकतो. अरे असं कसं मारू शकतो? तुम्ही एक काम करा, तुम्ही ह्या तुमच्या वजिराने आहे ना ह्यांचा उंट मार. मला नाही शिकवायचा बुद्धिबळातलं. सॉरी, मला शिकवतेस तू? सॉरी. अरे गुंडप्पा विश्वनाथन आनंद इंगळे माझ्याकडे शिकून चॅम्पियन झाला. मला काय शिकवतो बुद्धिबळातलं? अरे उंट आहे तो, कशाला त्रास द्यायचा त्याला? वाळवंटातला प्राणी आहे. चला, माझ्या वजीराची बॉलिंग आहे. विकेट कमी जा. राईट मोर द विकेट पॅव्हलियन अँड वजीर ऑन द लाईन अँड वजीरने तुझा घोडा मारला. यस. अरे असा कसा घोडा मारला? मध्ये प्यादा आहे ना. एवढा मोठा वजीर येतो म्हटल्यावर प्यादा मागे नाही का सर? अरे उगाच या खेळाला बुद्धिबळ नाही म्हणत, जरा बुद्धी चालवा. चले, तुझी चाल. आता माझा उंट तुमच्यावर चाल करू देतोय, लक्षात ठेवाय. बघा मारो राजस्थान ऊंट पधार्यो रे. मारो राजस्थान. हे हत्ती आणि उंटाचा हायब्रिड आहे. रे तारो हत्ती बदड मार्यो रे. अहो उंट तिरपा चालतो. मी आलेला तिकडं नाही, इथं पटावर. उंट कोणाचा आहे? अरे तुमचा असला म्हणून काय झालं? कसं पण खेळायचं? खेळायला काय नियम बियम आहेत का नाही? पोपट वाळवंटातला प्राणी येतो. उन्हानं त्याची पावलं अशी वाकडी तिरकी तिकडी पाकडी पडणार ना, म्हणून चालतोय तसा चालवला. माझ्या राजाची चाल. अहो खेळता खेळता तुम्ही साईड बदललीत. लोक पक्ष बदलतात, मी तर फक्त साईडच बदलली. क्या बात है. माझा राजा तुझा उंट, घोडा, हत्ती आणि घुबड मारणार. बुद्धिबळात घुबड कुठलं आणलं? येतं कधी कधी येतं. बुद्धिबळात रेड कार्ड. मग बुद्धिबळात गोल. अहो राजा एक घर पाठी पुढं आजूबाजूला चालतो, एका वेळेला एवढ्या लोकांना नाही मारत. त्याला उगाच राजा केलाय का? तो 15-20 लोकांना मारू शकतो. अरे बुद्धिबळ आहे, जरा बुद्धी चालवा. अरे तुमचं बुद्धिबळ खेळताय तुम्ही. गप्प बसा. चला द्यापा मोजे. तो मे पाजा. मोजे पादा. प्यादे मोजा. असंही आहे ते. असंही आहे ते. 1 मिनिट, माझे झाले 1 2 3 4 5 6 7. माझे 1 2 3 4 5 6 7 8. हे कुठं आणले? हे दुसऱ्या पक्षातून फोडून आणले. माझे 11 झालेले आहेत. माझ्याकडे 11 प्यादी आहेत. मी बुद्धिबळ जिंकलो, माझ्याकडे बुद्धी जास्त आहे. असे कोणाकडे प्यादे जास्त म्हणून कोण जिंकत नाही. हो राजाला चेकमेट द्यायचा असतो. गप्प बसा. हो, हे आमचं बुद्धिबळ आहे, भूत्यांचं बुद्धिबळ. अरे म्हणून काय कसं पण खेळायचं काय? वाडा हवाय ना तुम्हाला? वाडा हवाय ना? हा ठीक आहे. तुमची हुशारी ठरवून झाली असेल तर लवकरात लवकर वाड्याचा व्यवहाराचं बोलूयात. तिकडे भाईनं मला कापायची तयारी केली असेल. बाईनं म्हणजे माझ्या बिंदूनं भाजी कापायची तयारी केली असेल. मी चटकीने तिला एक फोन करून आलो. 1 मिनिट. वा 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 वा, काय टेम्पटिंग परफॉर्मन्स होता. सुपर हिट. तुमच्या एनर्जीसाठी तुम्हाला सलाम.
आय एम श्योर ज्यांनी ज्यांनी हे नाटक पाहिलेलं नाहीये ते आता गर्दी करणार आहेत नाट्यगृहात या नाटकासाठी. सुपर हिट, सुपर हिट. हास्य रसिक, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? कमाल, म्हणजे मॅडनेसचा कहर होता. फार मस्त लिहिलंस विशाल. मी तुझं लिखाण पहिल्यांदा बघतोय आणि तुमच्या तिघांमध्ये जो मॅडनेस आहे तो मिक्स करून त्याचं 10 पट केलं तर तेवढा मॅडनेस एकट्या राजेशमध्ये आहे. आणि तो क्षणोक्षणी ठाई असा दिसतोच. त्यामुळे मी प्रचंड उत्सुक आहे हे नाटक बघायला. माझ्या मित्रांनी, अमेय खोपकरनी प्रोड्यूस केलेलं आहे, माझ्या मित्रांनी डिरेक्ट केलं आहे आणि माझे 3 मित्र त्यात काम करत आहेत. सो लवकरात लवकर हे नाटक बघणं माझं कर्तव्य आहे आणि मी लवकरात लवकर येईन असं तुम्हाला वचन देतो. राजेश, आता तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, ह्यांना तुम्ही कसं सांभाळलं आणि कसं ह्या नाटकाची एकंदरीत प्रोसेस काय होती? हे नाटक आम्ही 1 वर्षभर विशाल आणि मी त्याच्यावर एकमेकांची डोकं खाऊन लिहित होतो. कारण जसं मगाशी म्हणालो, कॉमेडी करणं खूप कठीण आहे आणि असं म्हटलं जातं की देर इज नो ह्युमर इन हेवन. म्हणजे स्वर्गात विनोद नाही. जिथे सर्व छान सुख समाधानाचं आयुष्य चाललं आहे, सगळी उपलब्धता आहे, तिथे विनोद निर्माण होऊ शकत नाही. विनोद हा दुःखातून निर्माण होतो, विनोद हा कारुण्यातून निर्माण होतो. करेक्ट आहे, विसंगतीतून निर्माण. जिथे काहीतरी कमी आहे तिथून विनोद निर्माण होतो. आणि ह्या जोडप्यामध्ये अशी एक उणीव आहे, असं एक त्यांची सल आहे, असं एक दुःख आहे आणि ते जोडपं आनंदात राहायचा प्रयत्न करते. त्यांनी एकमेकांना वचन दिलंय, काही झालं तरी रडायचं नाही, हसत राहायचं. आणि त्या त्यांच्या मिशनमधून, तत्वामधून हा पोपट नावाचा एक व्यक्तिरेखा त्यांच्या वाड्यात घुसते आणि एक जो वेडसरपणा, मॅडनेस जो सुरू होतो, धुमाकूळ होतो, तो शेवटपर्यंत होतो. शेवटी आम्ही सगळेच थोडं नाही म्हटलं तरी आपण सगळे पु ल देशपांडे नावाच्या देवाचे भक्त आहोत. जाता जाता थोडंसं डोळ्यात पाणी आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि मुळात निर्माते आम्हाला खूप चांगले मिळाले. अजित परबचं संगीत आहे, अवधूत गुप्तेनी गाणं गायलंय. हे जे लिहिलंय कोणी गाणं? हे एक मोठे कवी आहेत, राजेश देशपांडे. मोठे कवी. तर असं सगळं ती छान मोठ्या लोकांची एक छान टीम चाललेली आहे. आणि आमचं एक ब्रीद आहे की फार फार तर काय होईल, सुपरहिट होईल. त्याच्यामुळे सर्वांनी आमचं नाटक बघायला या. कारण शेवटी एकटा माणूस रडू शकतो पण हसायला आजूबाजूला कंपनी लागते. तर मंडळी, दर्दी हास्य रसिकांकडून जाणून घेऊया की त्यांना या आठवड्यातले परफॉर्मन्सेस कसे वाटलेत. तुम्हा दोघांनाही मंचरण्याची विनंती करते. या 2 भागांमध्ये खूप वेशभूषा वेगवेगळ्या बघायला मिळाल्या, वेगवेगळी कॅरेक्टर्स बघायला मिळाली, वेगवेगळ्या जोड्या बघायला मिळाल्या, वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे लोकांची स्किट्स लिहिली आहेत. सो हे जी परमिटेशन्स, कॉम्बिनेशन सतत बदलत आहेत ती मला खूप आवडत आहेत. कारण मला असं वाटतं की ॲक्टरने कायम त्याच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर स्वतःला पुश करत राहावं आणि हा मंच ती अपॉर्च्युनिटी तुम्हा सगळ्यांना देतोय. तर मला आनंद आहे याचा खूप. जो मोहब्बत है रहने दो, छोड़ो भी जाने दो यार, हम ना करेंगे प्यार. I love you. I love you. छोटू, साहेबांना भात दे रे. साहेबांना भात दे. ए कॉमेडी, अरे मी माझ्या मित्राच्या गाण्याला दाद दिली रे. असं आहे का? असं आहे का? चलू द्या, चलू द्या. अरे पण ते गाणं बिणं बंद करा बरं का. काय बार बंद व्हायची वेळ आली, पोलीस येतील ना रे. मोठं बाई, तू तारू काम करा, आम्ही आमचं बघू काय ते. तुझं कर रे. अरे मी काळजी पोटी बोलतोय ना रे. कसं आहे बुवा, आयशल बार मालक. मी पण दाताडा काहीच की राहणार तर तुम्ही काय खानदेशी माणूस बार मालक होऊ शकत नाही का? म्हणजे का अन्नाचंच असतो का बार? खानदेशी आप्पा पण बार चालवू शकतो.
अजून 4 पॅक डाऊन झालो नाही मी. एकदा झालो ना मग हे सगळे गाणं बंद. फक्त राणे मग फक्त गुड्डूम काय ते गुड्डू काय ते गुड्डूम फेमस गाणं आहे ना रे. हा आणि जेवण फक्त खानदेशी बुवा. म्हणजे खानदेशी शेवभाजी वरणबट्टी आणि काटरी वांग्याचे भरीत. तोंडात पाणी आलं रे. तुम्ही चव घेऊन बघा. बसेल रे टेन्शन घेऊ नका. थँक्यू तुझं होऊ दे रे. जाऊ ना जोरात. आता नेक्स्ट तुझ्यासाठी खास उमराव जान मधलं दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए. दर्द रे भावाच्या आवाजातच दर्द आहे. बस एक बार मेरा कहा बस एक बार मेरा कहा मान लीजिए. कुठले मान लीजिए. उठता क्या इस अंशुमन में कुछ नहीं है रे. तसं नाही इस अंशुमन. अरे काय नाहीये रे त्याच्यात. त्याचं नाव घेऊ नको. अंशुमन नाव घेतलं तर मला वाटतं स्किटच सुरू आहे. अरे फालतू येतो फालतूचं नाव नको घेऊ. म्हणजे बघ तुला टिकायचं नसेल मला इथे टिकायचंय. सॉरी. अरे हे नाही भावा तसं नाही. ते गाण्यात अंशुमन मी नाही अंजुमन में अंजुमन में. मी तुला सांगतो अंशुमनला ना उर्दू मध्ये अंजुमन बोलतो. अरे का तुझं उर्दू पुराण संपलं का? हा मी गाणं गातो ना मला माहितीये मी काय बोलतोय ते कळलं ना. मला नाही शिकवायचं शब्दांचं काय ते. तू गाणं गात तुझं काय तुला सगळं माहितीये. तू ते दानपीठ झाला का गाणं गातो तर शिवी नाही द्यायची मला. अरे शिवी नाही बाबा. मी पण गाणं गाऊ शकतो. आपण पण गाऊ शकतो. गाणं काय म्हणतो तू गाणं? रे ती बारकी पोर गाऊ शकते. मी पण गाऊ शकतो ना रे. काय अवघड गाणी इज अंजुमन इज कुतुब गाणं मी आधी घशात अडकला तो बेडूक बाहेर का. घोगऱ्या कोणाला बोलला रे. अरे मर्दाचा आवाज मर्दाचा. तुझ्यासारख्या बायकी आवाज नाही असं येत नाही. अरे हा आवाज आला की नाही 10 मर्द असे थरथरतात. मर्दाचा आवाज माझा आवाज आहे. माझा काय माझा तुझ्यासारखं नाही. ते माणूस बोलतोय का बेडूक ड्र करता काय कळतच नाही. बेडूक कोणाला बोलला रे तू? तुला बोललो. अरे कशाला फेकलं रे तुम्ही बाय ना. अरे मन डोकं फिरी गे ना तुमले चिमटाडीच काढतो रे. इकडे रे इकडे बस इकडे बसणार आहे. मला गाण्यांमधलं सगळं कळतं. मी एकदम आहे ना बा दर्दी रसिक एकदम बाबा. रिस्पेक्ट रिस्पेक्ट दर्दी रिस्पेक्ट तो बसणार आहे. तो सांग रे बा. मी सांगतो मला इन डिटेल माहिती. सांग बघ बाबा आज जे गाणं गातोय ना 1981. करेक्ट आहे ना रे. गीतकार इकडे भूलते. मला इन डिटेल माहिती आहे. पिक्चर उमराव जॉन. ए उमराव जान आहे ते जान. तू चिमटाडी काढ सुनर रे मी. तू बोल. संगीत खयाम. देव माणूस रे बाबा. देव माणूस खयाम. आता मला सांग ती दिल चीज आहे क्या गाण्यात अंशुमन आहे की अंजुमन आहे? तिथे ना अंशुमन आहे. आणि तू काय म्हंटला? अंजुमन. ते पण नाही तिथे अंजुमन आहे. काहीतरी वेगळंच काहीतरी. ते अंजुमन असं नाही अंजुमन आहे ते. अरे आमच्या जरा वेगळा येणार आहे. म्हणजे लखनऊ होता ना तो तिथून निघाला ना तर तू काय म्हंटला होता रे?
अंजुमन. हा आणि खानदेशला आल्यावर तो अंजुमन झाला. विश्वास नाही तुला? नाही. आपण जुगलला विचारू ना. जुगलला विचारू आपण. ओके जुगल. तुने बाय ना बाट तोडतो ना परत फोन करा का रे माले. तुने बाय ना तू दारू पिसा माले फोन करशील असा चेमटाप सुनतो ना. बाय ना बाट तू कसाला ताना देत रे माले. अरे ऐकलं ना रे भो. माले तू सांग तो दिलचीज की ऐसे गाणं से ना बुवा त्याने मग अंशुमन से का अंजुमन से रे. तुले ते असा शेपालसू ना मी आते. तुने बाय ना बाट तोड मन नाव चुगल शे तुम्हाला चुगल म्हणास. याना पुढे जर माले फोन करा पांढरा नदीवर लई जाई संचमटाड. सॉरी सॉरी सॉरी. कोणी शहाणा माणूस होईत दे त्याले. तू बोल. मी बोलू का रे. आमच्या जुना झगडा आहे भलता कोकलतो तो माझ्यावर. अरे ऐकू राहिनो रे बाटोड. सॉरी सॉरी सॉरी. माझ्यावर नको. नाही तू बोल. मी या सांगू नको. ओके जुगल. तो खानदेश असे करतात हे. नाही तो गायब झाले. जुगल मला सांग दिलची देख्या गाण्यात अंशुमन आहे की अंजुमन आहे? इट इज अंजुमन. अंजुमन याला सांग अंजुमन. रे भो बरोबर आहे रे. अंजुमन आहे ना रे. थँक्यू बरं का. तुम्ही पाय ना ठेव फोन. बापरे त्याला समजाव. ठीक आहे अंजुमन आहे. ठीक आहे अंजुमन आहे. आपण चुकलं माझं. ठीक आहे आपण तुझ्या बारमुळे चुकलं ना सगळं माझं. बारमुळे चुकलं. अरे माझ्या बारचा काय संबंध रे. ऍटमॉस्फिअर बघ कसा एकदम बेकार. डिम लाईट सगळीशी हात. लाईट डिम नाही रे. तुझ्या डोक्याची ट्यूबलाईट आहे ना ती उशिरा पेटते. बारला बोलतो तू. फालतू आहे तुझा बार. एकदम फालतू आहे. माझ्या बारला फालतू नको म्हणून रे. तुझ्या साहेब अहो तुम्ही हॉटेलचे मालक आहात खानदेशी. हा आणि ए विपुल तू गुजराती आहेस. मनोज जोशींचा भाचा कुलदीप. हा कुलदीप तू गुजराती आहेस. मनोज जोशींचा भाचा. आणि ए विपुल तू ते बेडूक गिळलेला माणूस. मी नाही गेला रे. मी नाही गेलाय. एक मिनिट तू कोण आहेस? मी वेटर आहे. वेटर मग आम्हाला का सांगतोय तू हे सगळं? खोटं बोलतो का रे तो? मुद्दा ढोसल्या काय मुद्दा आहे? मुद्दा असा की तुम्ही तिघे प्यायलात आणि मी शुद्धीवर आहे असं. तर आता हॉटेल रिकामं करा कारण मला घरी जायचंय. दारू ढोसल्या पेताड तू आहे आणि तू असं बोलतो का रे मला? याला बारच्या बाहेर मंडळी, मद्यप्राशन करणं हे शरीरास हानिकारक आहे. आय होप तुम्ही तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये मद्यप्राशन करत नसाल. आणि ते करत नसताना देखील जर तुम्ही ही कॅरेक्टर्स इतक्या उत्तम रीतीनं वठवली असतील तर तुम्हाला सगळ्यांना सलाम आहे. क्या बात. बघा सरपंचांचं काय म्हणणं आहे. मला ती तुमचं प्रहसन बघताना त्या महाराष्ट्र टाइम्समध्ये खूप जुन्या काळात आलेली ती कविता आठवली. मी कधी दारू पित नाही, दारू मला चढत नाही अशा अर्थाने. त्या कवितेचं मला तो सारखा भास होत होता. उत्तम सादरीकरण. फक्त एकच ह्या दारूच्या ह्याच्यात काळजी घ्यायची की आपली क्लॅरिटी जाता कामा नये. म्हणजे आपलं जे काही पंचेस आहेत, जे काही म्हणणं आहे ते स्वच्छपणे आलं पाहिजे. खय्याम साहेबांपासून तिथून तुम्ही जिथे जिथे विषय नेले, अंशुमन अंजुमन इथपासून, ते खरोखरीच त्या उत्तम होतं. आणि श्याम्या तुला त्या मोबाईलवरचं मला सगळ्यात हिट पंच वाटलं की तुझ्याशी तू खानदेशीतच बोलतो हे जास्त हा यातला हायलाईट होता. पण उत्तम सादरीकरण मला आवडलं. वा वा वा. 11 गुण. अलकाताई. मजा आली ओव्हरऑल बघताना. पण थोडे डायलॉगची क्लॅरिटी असती तर अजून खूप मजा आली असती. ओव्हरऑल परफॉर्मन्सेस खूप चांगले. मस्त धमाल. थँक्यू सो मच.
आज मधुचंद्राची रात्र, हनीमूनची रात्र. हा, फायनली तो क्षण माझ्या आयुष्यात आलाय ज्याची मी लहानपणापासून वाट बघतोय ग. अय्या, तू या क्षणाची लहानपणापासून वाट बघत होतास? ए मस्करी ग, मस्करी मस्करी. पण गौऱ्या, किती हेक्टिक गेला ना रे मागचा अख्खा आठवडा. हा ना यार, ते तुझा तो खडूस बाप गौरव. गौरव नाही, प्रसाद खांडेकर. पीजे कुठचा? हे पीजे मटकुली ना मटकुली. टिंग टॉंग. आता नको गौरू, बघू दे ना यार. नको ना गौरू, बघू दे. नको ना प्लीज. असं काही करतो? अय्या बाबा. बाबा बाबा काय? हा बोला बाबा. भंडारी बाबा बोला. भंडारी बाबा बोला. भंडारी बाबा बोला. भंडारी. बाबा तुम्ही पण ना. मजा आली. काय काय झालं? का फोन केला? सकाळ झाली, उठा आता. पहाट झाली, चला देव उठला, चला दिवाबत्ती करा, दिवाबत्ती करा. हो बाबा, मी US ला आहे की नाही, ते रात्र आहे आता. असं होतं लक्षातच राहत नाही काय त्या. बघा थंडी आहे का? थंडी. हो बाबा, खूप है ना. ते एक काम कर, तुझ्या पर्स मध्ये ना निलगिरीची बाटली ठेवली आहे, 2 थेंब ना रुमालावर टाक आणि हुंगत बस. हो बाबा. सर्दी होईल, सर्दी, कळलं का? हो बाबा. कार्टे फक्त हो बाबा बोलतेस काय कळत ना. जावई बापूंना फोन दे. बाबा आता नको. फोन दे म्हटलं ना जावई बापूंना. हो बाबा. झोपले म्हणून सांगतो, झोपले. गौरव, बाबा आहेत माझे. झोपले. मी स्पीकरवर टाक. हा बाबा बोला. हा बाबा बोलला बाबा. काय झोपला म्हणून सांगा का? आमची पोरगी खोटी नाही बोलणार. संस्कार दिलेत तसे. आणि खरंच सांगा जावई बापू, एवढ्या लवकर खरंच झोपणारच का? बाबा तुम्ही पण नाही ना. काय शिवाली सांगत होती थंडी आहे तिकडे. हो खूप आहे, खूप. हा, मग तिच्या ना पर्स मध्ये एक निलगिरीची बॉटल ठेवली आहे, तर 2 थेंब रुमालावर टाका आणि तिला वास घ्यायला द्या. काय थंडी वाजली ना की तिला सर्दी होते, मग ते अक्का हनीमून तिचं गळत असलं नाक साफ करत बसावं लागेल. बाबा तुझा बाबू येडाय काय ग? हनीमूनच्या रात्री बायकोला सर्दी बिर्दी होईल असं बोलून मूड घालवतोय ग सगळा माझा. जावई बापू, हा हनीमूनला मूड जाऊ नये म्हणूनच सांगतोय. तुम्हाला ऐकू आलं का? मी हात ठेवला तरी बोटांची फट राहते. हो, ध्वनी तरंगती केवढीची फट त्यांना लागते, आहे की नाही? आणि थंडी आहे तर तिला ना मफलर मध्ये गुंडाळून ठेवा. हो बाबा. हो, तुम्ही पण कान टोपी घाला. हो बाबा. हो, फक्त हो बोल का. माझा विश्वास नाही, मला व्हिडिओ कॉल लावून दाखवा. बाबा माझा विश्वास नाही, व्हिडिओ कॉल. हो बाबा, असं नाही होतो बाबा. जास्त लावा. ठीक आहे. अरे काय अगं, तुझा बाप येडाय का ग? अगं हनीमूनच्या रात्री मफलर आणि स्वेटर घालून कोण झोपतं ग? काळजीने सांगतात रे ते. काळजी. अरे काय, लवकर पटपट कर. लाव व्हिडिओ कॉल. सरक तिथे. बाबा हे बघा, आम्ही की नाही मस्त दिसतोय की नाही? सगळं घातलंय आम्ही. आता फोन ठेवू? ते घाई शर्ट उलट घातले तर नीट करा आधी. जावई बाबू, साधा सुद्धा समजू नका. निलगिरीचं तेल मी डोळ्यात पण घालतो, समजलात का? आता चला करा मज्जा, करा मज्जा. काय मज्जा करा? काय मज्जा काय करा? तर काळजीने बोलतात ना, त्यांना असं सरळ सगळं आवडतं. काटेकोरपणा खूप आवडतो त्यांना, म्हणून बालवयात लग्न लावून दिले मुलीचं. लटकोली बाबू, लटकोली रात अकेली है, बुझ गए दिए आके मेरे पास, मानो मेरी. बाबा बोला. भंडारी. बाबा बोला. भंडारी. बाबा बोला. भंडारी. बाबा बोला. काय झालं बाबा? शिवाली, अगं आज चतुर्थी आहे, चतुर्थी. संध्याकाळी 7:35 मुहूर्त आहे चंद्रोदयाचा.
तर बरोबर 7:35 चंद्र बघ आणि नंतर उपवास सोड. बाबा पण इथे ना चंद्र उशिरा उजडतो. तिकडचा कधी पण उजडतोय. तू भारताचा चंद्र पाळ. बाबा आपण आपला चंद्र सोडायचा नाही. बाबा ठेवा आता फोन ठेवा. झोप आली से बाबा. ती झोप आली झोप. जाऊ बापू खरंच सांगा झोपणारच का हो? खरंच सांगा आता खरंच झोप आली का? आम्हाला काय कळत नाही काय? बाबा कळतंय ना तुम्हाला मग ठेवा ना आता करा करा मज्जा करा मज्जा. हे काय चाललंय असं काय मज्जा बिज्जा कसं करणार? जाऊ दे मी झोपतो. जाऊ दे मी झोपतो. गौरू अरे मी सॉरी बोलते ना बाबांकडून प्लीज. हे बघ मी ना हा मोबाईल सायलेंट केला. आता नाही वाजणार गौलू. अरे यार तुझं लहानपणापासूनच स्वप्न होतं ना हे ना. कुछ ना कहो कुछ भी ना कहो. समीर वा. बस बस बाबा. इन्स्पेक्टर राणे बोलतोय. राणे यू आर अंडर अरेस्ट. बाबा आवाज बदलून तरी फोन करायचा हो किंवा दुसऱ्या नंबर वरून तरी करा निदान. बाबू तुम्ही कशाला फोन उचललात? माझं आणि शिवालीचं ठरलेली गंमत आहे. असं काय करताय? अहो गंमत करायला आम्ही आलोय ना इकडे. आम्ही आलोय की नाही? अहो मी बोललो इन्स्पेक्टर राणे बोलतो. तू तुझा फोन कुठे? कुठे तुझा फोन? कुठे तो पण फोडणार? कुठे तुझा फोन? तू आता फोडलास तो माझाच फोन होता गौरव. माझा फोन कुठे? तुझ्या नाही लागला तर तू माझ्यावर करेल. हे बघ बाबू मी हा केला स्विच ऑफ. आता नाही येणार माझ्या बाबूलाच लाट नाही देणार कोणी. नाही देणार ना बाबूलाच लाट माझा. बाबू हनीमूनला आलो ना. हनीमूनला आलोय ना. शांत हो ना. लहानपणापासून तर स्वप्न होतं गे माझं. किती वाईट दिसतंय ग हे. गौरव माझ्याकडे बघ मी किती सुंदर दिसते ना. आपण इथे हनीमूनला आलोय ना. बघ ना मी किती मादक दिसते. अगं पण तुझा तो बाप मधला फोन करून डिस्टर्ब करतोय ना ग. मी शॉली बोलते माझ्या पिल्लू ना. तू बोलते शॉली? मी शॉली बोलते ना. चुंबू चुकू. आय लव्ह यू. फोनच स्विच ऑफ केला. आता काय खेळ काय मजाच नाही काय यायला. आता कोणच नाहीये इथे फक्त तू आणि मी. पण नक्की दोन्ही फोन स्विच ऑफ केलेस ना ग तू? हो बाबू. आता तू नाही का माझा फोन फोडलास आणि मी आता हा फोन तुझ्या समोर बंद केला. आता ना नो डिस्टर्बन्स फक्त तू आणि मी. वा समीर मी काय नाही करत आहे. तेवढं डोर बेल आहे. अरे आता कोण आलंय मरायला? हॅलो 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 मित्र सर. हा मी दत्तू. मग आय एम दत्तू. US मध्ये पण दत्तू? हो सर. झालं सगळं? कशाला आल्यास ते सांगशील? सॉरी वाजव रे.
कॉर्डलेसवर कोणाचा फोन आलाय? हॅलो काय जावई बापू? अरे वा, मोबाईल स्विच ऑफ केला का? आता कळलं ना बायकोचा बाप किती खडूच आहे ते. बाबा असं का बोलताय तुम्ही? तर लग्नाच्या दिवशी माहितीये ना शिवालीला मेसेज केला, आठवतं का? तुझा खडूस बाप कधी एकदा त्याला सोडून इथून युएसला हनीमूनला जातो असं झालंय, आठवतं का? मेसेज केला शिवालीला. बाबा तुम्हाला कसं कळलं हे? कारण तो मेसेज ना शिवाली सोबत तुम्ही चुकून मला पण पाठवला. म्हटलं जाऊ दाखवूया जावई बापू ना बाप किती खरंच किती खडूस आहे ते. बाबा बाबा सॉरी. काय नाही कसं खडूस हा शब्द मुळात सासऱ्यासाठीच तयार झालाय. मी पण माझ्या सासऱ्याला खडूसच बोलायचो. काय माझ्या हनीमूनच्या दिवशी ना माझ्या मित्राने असं खूप छळलेलं मला. म्हटलं युएसला तुमचे कुठले मित्र? म्हटलं आपणच छळूया म्हणून म्हटलं. काय आता ना करणार डिस्टर्ब? आता करा मज्जा, करा मज्जा. हळू हळू गौरव. अगं बाळा थोडीशी अडचण होते तुझी, तू इथे येतोस का बाळा? आम्हाला जरा भांडायचं. बस जरा भांडून घेतो आम्ही. तुझा बाप किती महाचॅप्टर निघाला ग. काय महाचॅप्टर किती निघाला ग तो? अरे पण ते बोललेत ना आता नाही करणार म्हणाले ना फोन. नाही करणार. मग नाही करणार, नाही करणार. देवा. दत्तू बाळा हे पैसे ठेव. आता कुठलाही कॉर्डलेस लँडलाईन आला तरी यायचं नाही इथे. हा आणि तोही स्विच ऑफ करून ठेव. येस सर. सर तुमच्यासाठी फोन. तुझ्या मोबाईलवर पण फोन? हॅलो जावई बापू, कॉर्डलेस पण स्विच ऑफ करणार माहिती होतं. हॉटेलला सगळ्यांचे नंबर घेतले. आता बघा सकाळी 5 वाजता तुम्हाला फोन करून उठवते की ना. अरे वा मस्त झाला परफॉर्मन्स. दत्तू आप छा गए. विचारा सरपंचांना त्यांना कशी वाटली ही गंमत? प्रसाद एवढा खडूस आणि चिवट बाप उभा केलास ना, हे मला असं थोड्या वेळाने एवढं इरिटेट व्हायला झालं. म्हटलं ही शिवाली फोन सायलेंटवर का नाही टाकत आहे, स्विच ऑफ का नाही करत आहे? तर त्याच्या पुढचाही तू मार्ग निवडून काढलास. खूप धमाल आली आणि एकदम फुल ऑन परफॉर्मन्स. गौरव शिवाली फारच सुंदर ग. म्हणजे कुठेही प्रसाद या ॲक्टमध्ये असा विचार करण्याची जागा नव्हती. पेस फास्ट, एकदम मस्त. खूप धमाल केली आणि एन्जॉय केलं. समीर चौगुलीचे रिंगटोन पण एकदम उत्तम होते. आणि दत्तू आज मला वाटतं बनेऐवजी दत्तूने एंट्री घेतली की काय. फार सुंदर मजा आली एकंदर परफॉर्मन्स बघून. जाणून घेऊया मार्क्स. 11.5 गुण मिळालेले आहेत. क्या बात है. वक्रन दादा. मला नेहमी असं वाटतं विनोदाची तीच गंमत असते की आपल्याला माहीत असतं, अँटिसिपेटेड विनोद होता हा खरं तर, की सासरा आता फोन करेल आणि पण तरीसुद्धा शेवटपर्यंत त्यातला एक ताजगी जिवंत ठेवणं हे ॲक्टरचंच काम असतं. त्यामुळे गौरव, मागच्या आठवड्यात तू ज्या पद्धतीनं काम केलंस, तू एका वेगळ्या भूमिकेत दिसलास आणि या आठवड्यात वेगळा, तर तुझं टायमिंग अफलातून आहे आणि तू खूप चांगल्या पद्धतीनं आज ते सगळं, म्हणजे ते सगळं एकाच सुरातलं असलं तरीसुद्धा तू फार बेसूर होऊ दिलं नाहीस. हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं. प्रसादनी आणि शिवालीनी आणि दत्तूनी तुला उत्तम साथ दिली. आमच्या समीर चौगुलेचा ध्वनी संकेत अतिशय उत्तम होता आणि मला ते बघून असं वाटलं की गाढवाच्या नाचण्याला ताशा कसाला आणि हनुमानच्या रात्री सासरा उशाला असं झालं. आणि भंडारीचा जो विनोद होता तो मला ते आवडलं. एकंदरीतच तुमचं सगळं गुळपीठ फारच उत्तम. थँक्यू सर.